नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. तर मी माधुरी गोरे या नवीन ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत करते. माझी व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्रायबर आणि शेअर नक्की करा. तर आज शेतात काय करते मी ते तुम्हाला दाखवते. मी आहे आपल्या कांदे प्लॉटमध्ये आणि नेमकेच असे ह्या कांद्याला असे छान असे मस्त ते असे गोंडे आलेले आणि तर ह्या कांद्याला गोंडी फुटलेले आता ना. अगोदर भर पण पाडून झालेली. भर कशासाठी पाडतो आम्ही की कांद्याची जी टोक असते छोटं हे, कारण की हे मोडलं नाही पाहिजे आणि वाऱ्यामुळे झुकलं नाही, म्हणजे भर पडल्यामुळं मग हे मोडत नाही आणि वाकतसुद्धा नाही आणि नंतर बांधणी पण सुद्धा करावं लागते. तर बघा आज आपले कारभारी पाटील मारतायत औषध, याचं फवारणी करताय कांद्यावरली थ्रिप्स आहे, थोडे थोडे किडे तुडतडे मावा त्यासाठी. आणि मेन म्हणजे आता ही लास्ट फवारणी आहे कांद्यामध्ये. आता हे जास्त फुलं फुलले की नाही कांद्याचे, यामध्ये फवारणी चालत नाही. आता ही फक्त ही लास्ट फवारणी आहे म्हणून ते अगोदर फवारणी करून घेत आहे. आता हे बघा मस्त भर पाडलेली आहे. आपला कांदे प्लॉट कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि पुन्हा आता मी तर अगोदर कांदे निंदून घेतलेले होते, पण तरी पण सुद्धा असं मोठं मोठं गवत झालेलं आहे. आता ते मला रिकाम पण करून आता ते निंदूनच घ्यावं लागणार आहे. हे बघा यस, यामुळे या कांद्या तणामुळे ना चिलट ते असे होतात. निंदूनच घेणं एकदा निंदले की मग ताण राहत नाही. एक खत आणि पाणी सुरू असले की तण होतंच. मस्तपैकी सांज वेळ झालेली आहे म्हणून म्हटलं चला बघा आज एक व्हिडिओ काढा म्हणून. तर बघा मला कांदे प्लॉटमध्ये काय दिसले नाही. तर ही आहे रान चिलाची भाजी. ही चिलाची भाजी खाता बरं का आमच्याकडं. आणि ही चिलाची म्हणजे अशी उपटल्यानंतर आहे ना अशी सुकती, त्यामुळे याचं नाव चिलाचीच भाजी पडलेलं आहे. तर आम्हाला आवडते ही, तर ही आम्ही करत असतो ही. तर हे बघा मी अगोदर निंता ना काय ठिकाणी आपले शेपूची झाडं उगलेली ती सोडून दिली. ते बघा कसे मोठे शेपूची झाडं मोठं झालेली इथं झालेलं आहे. अजून इथं झालेलं आहे बघा, हे शेपूचं झाड आहे. अजून त्या तिथं पण आहे. गवत पण फार झालं आणि मस्तपैकी वाटतंय. आता सांजवेळ झालेली थोडे थोडे असे त्यांच्या ज्या कळ्या असत्या कांद्याच्या त्या बाहेर आलेले आहे. आता नंतर मस्त भारीपैकी फुलतीन त्या. मोहरीचं झाड बघितलेलं आहे का? मोहरीचं झाड पण ह्याच्यात फुलं लागलेले आहे ना.